नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते. मुख्याध्यापकासह कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली आहे. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. मुख्याध्यापकानं 2 मुलांसह पत्नीला संपवून स्वतः आत्महत्या केली. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या हत्तीच गावातील ही घटना आहे. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं 1,80,00,000 रुपयांचं कर्ज काढलं होतं आणि त्यामधूनच ही सामूहिक आत्महत्या झाल्याचं समोर आलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. रवी, अगदी बरोबर आहे जगदीश. बार्शी तालुक्यात जे आहे ते अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाची सामूहिक आत्महत्या केली आहे. 2 मुलं सह पत्नीला संपून जे आहे ते आत्महत्या केलेली आहे. शेअर मार्केटमध्ये त्यांना कोट्यावधीचं कर्ज झालं होतं, त्यामुळे त्यांनी जे आहे हा टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांकडून प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. शेअर मार्केटमध्ये सातत्याने त्यांच्याकडून 1,80,00,000 रुपयाचं त्यांचं नुकसान झालं. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी संपूर्ण कुटुंबाचं आत्महत्या केली आहे. जगदीश, या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. ठीक आहे. जगदीश, धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल. तर सोलापुरामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. मुख्याध्यापकानं आधी त्यांच्या कुटुंबियांना संपवलं आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्या कारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे.